अशा रिमझिम पावसामध्ये आज आपण चहासोबत मस्त झटपट असे क्रिस्पी ब्रेड पकोडे एन्जॉय करणार आहोत। तर चला ही रेसिपी कशी करायची बघूया। तर मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर। इथे आपल्याला सिंपल ब्रेड पकोड्या करता आलं लसूण मिरची याची मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे आपल्याला ब्रेड पकोड्यासाठी 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे। हळद, तिखट आणि इथे चवीकरता मीठ घालून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून मिक्स करायचं आहे। हे छान मिक्स करून घेते मी। इथे बघू शकता आपण छान पाणी घालून बेसन छान मिक्स करून घेतलेले आहे। ते जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे। असं छान कोट झालं पाहिजे, फक्त एवढंच असं करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे आणि आपण केलेली आलं लसूण मिरची याची पेस्ट करून घालून घ्यायची आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि छान फेटून घ्यायचं आहे। हे आपलं सारण रेडी झालेलं आहे। इथे आपल्याला ब्रेड लागणार आहे। याला आपल्याला सुरीने असं कापून घ्यायचं आहे। इथे आपण सुरीने कापून घेणार आहे। तुम्ही कोणत्याही आकाराचे इथे कापू शकता, तिरपं किंवा छोटे छोटे चौकोनी आकाराचे। मी या आकाराचे कापलेले आहे। इथे बघू शकता आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहे। इथे आपण ब्रेड घेतलेला आहे। इथे याला असं बुडवायचं ब्रेडला, असं यामध्ये आणि तेलामध्ये सोडून द्यायचं आहे। मी छान असे तळून घेते। इथे बघू शकता तुम्ही, एक साइडने आपले पकोडे छान झालेले आहे। याला पलटून घ्यायचं आणि असं आपल्याला अलटपलट करून पकोडे तळून घ्यायचे आहे। इथे आपण अलटपलट करून पकोडे छान तळून घेतलेले आहे। आता याला काढून घ्यायचं। हे पकोडे पावसाळ्यामध्ये खायला खूप छान वाटतात, चहासोबत वगैरे। असेच आपण सगळे पकोडे तळून घेऊ। अशा तऱ्हेने तयार झालेले आपले खमंग खुसखुशीत पावसाळा स्पेशल ब्रेड पकोडा रेसिपी तुम्ही हे टी टाईमला वगैरे स्नॅक्स म्हणून खाऊ शकता। मी हे टोमॅटो सॉससोबत सर्व केलेले आहे। सोबत तळलेली मिरची घेतली आहे। तुम्ही कांदा वगैरे, हिरवी चटणी वगैरे यासोबत खाऊ शकता। खायला खूप टेस्टी वाटते आणि झटपट बनते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।